तर पुण्यामध्ये गणेश मूर्तींचा भव्य आगमन सोहळा सुरू आहे। कस्तुरे चौक गणेश मंडळानं गेल्या वर्षीपासूनच 22 फुटी गणेश मूर्ती बसवायला सुरुवात केलेली आहे। यंदा कस्तुरे चौक गणेश मंडळानं मूषक आरूढ 22 फूट उंची गणेश मूर्तीचा भव्य आगमन सोहळा आयोजित केला होता। आगमन सोहळा मिरवणुकीच्या दरम्यान पुष्पक विमानामधून पुष्पवृष्टी देखील करण्यात आलेली आहे। आणि याच कस्तुरे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। पुण्यात उंच मूर्तींची परंपरा ज्यांनी सुरू केली एक कस्तुरे चौक मित्रमंडळ या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत। बघू शकतो गेल्या वर्षी त्यांनी चंद्रावरची उंच गणेश मूर्ती उभी केली होती इथंच, ते पहिलं वर्ष आणि आता दुसरं वर्ष, सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी उंच गणेश मूर्तीची परंपरा कायम ठेवली। यंदा उंदरावरची मूर्ती आहे, काय वैशिष्ट्य आहे, कधी काय ही मूर्ती बनवण्याचं मागचं कारण आहे की जे आपण एक पूर्वी एक गोष्ट झालेली आहे, कार्तिकेय आणि गणपती यांच्यात सर्वश्रेष्ठ कोण, त्या हिशोबात मग कार्तिकेय यांनी पूर्ण ब्रह्मांडाला बसून फेरा मारला होता, पण गणपती बाप्पांनी आई वडिलांना म्हणजे शंकर पार्वती यांना फेरा मारून असं दाखवलं की अख्खं ब्रह्मांड हे माझे आई वडीलच आहे। तर त्या हिशोबा आपण ती मूर्ती बनवलेली आहे। आपण असं दाखवलं आहे की अख्खं ब्रह्मांड करून गणपती बाप्पा मूषक रथावर धरतीवर अवतरतात आहे, या हिशोबा आपण केलं आहे। मन खरं ते मुंबईतला ट्रेंड आहे, आपण पुण्यात पहिल्यांदा आलो। हो चालू आहे, पुण्यात नाही दुसरं वर्ष आहे आणि त्यामुळे चालू आहे असं। म्हणजे बघा आता मुंबईप्रमाणे पुण्यातही अशा उंच इमारती भविष्यात आणखीन आपल्याला बघायला मिळत, आश्चर्य वाटू देऊ नका, ही सुरुवात आहे। म्हणजे खरं तर गणपतीमध्ये गणपती असा द्यावे तो तुम्ही त्याला कुठल्याही रूपात दाखवा तो सुंदरच दिसतो, त्याची जी अनुभूती आपल्याला इथं पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, जे मीडिया, पुणे।